कोल्हापूरमध्ये परराज्यातून आलेल्या वाहनांच्या नोंदणी प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाविरोधात अंकुश संघटनेने आवाज उठवलाय। एनओसी असूनही विविध अटी शर्ती लादून वाहनधारकांना वेठीस धरलं जात असल्याचा आरोप करत ही नोंदणी तात्काळ करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केली। एजंटगिरीला आळा घालून वाहनधारकांची लूट थांबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री डेंगळे सो यांनी निवेदन स्वीकारत वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये परराज्यातून जी वाहनं आली जातात, काही शेतकरी इथले ग्राहक जाऊन आणतात, त्याची नोंदणी प्रादेशिक कार्यालयाकडे करताना आज या ठिकाणी काही नियम अटी घातले आहेत। जसे की त्यांनी तिथल्या स्थानिक वितरकाकडून त्याचा दाखला घ्यावा, म्हणजे त्याचा हिस्ट्री डाटा घ्यावा, परत त्या आरटीओला ईमेल करावा। ह्या सगळ्या गोष्टी आज जर वाहनधारकांना करावं लागत असतील, त्यामुळे इथली वाहन नोंदणी रखडलेली आहे। म्हणजे परराज्यातून वाहन आणलेलं आणि 8-8 महिने झालं तर या ठिकाणी वाहनाची नोंदणी झालेली नाही। अशा सर्व बाबी आज यासाठी आम्ही या ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की बाबा जेणेकरून या वाहनांची नोंदणी तात्काळ करावी। तुम्हाला एनओसी आणून दिलेलं आहे म्हटल्यावर त्या वाहनधारकाची जबाबदारी आहे, जबाबदारीने त्याने एनओसी आणून दिलेलं आहे आणि त्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तिथल्या ती एनओसी पास केली आहे। त्यामुळे त्या वाहनाची जर चौकशी करायची असेल, जर तुम्ही ते वाहन इथं बोलवून नोंदणी करायचं आहे, त्यासाठी त्या वाहनधारकाला तुम्ही मेल करायला पाहिजे। तिथं जा त्या प्रादेशिक अधिकाऱ्याकडं, परत तुम्ही त्याची हिस्ट्री डाटा वितरकाकडून आज हिस्ट्री डाटा देताना वितरक म्हणतो 15 वर्षाच्या वाहनाची हिस्ट्री डाटा कशी देणार। या सगळ्या जाचकाठी ज्या आहेत त्या काढून टाकून वाहनांची नोंदणी तात्काळ करावी यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। या मागणीप्रमाणे जर वाहनधारकांची अडचण समजून या कार्यालयाने या वाहनांच्या नोंदण्या लवकरात लवकर केल्या नाहीत तर पुढील आठवड्यापासून न सांगता आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आंदोलन अंकुश संघटना या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे भगवान कोळीकडे आंदोलन अंकुश संघटने सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। धन्यवाद। मीडियम स्कूल, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sawamubhai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509 9371331176.